5:30 सकाळचं काम आवरून थोडा आराम करून मग रानात आलोय. आम्ही काय करतोय तर म्हणलं आता हे आमचा हरभरा आहे. एवढा हरभरा आधी पेरला होता ना, तुम्ही तर बघितलं हे लसूण लावताना. इकडे हे आमचा लसूण कसा आलाय, बापूंनी सगळं भिजवून काढले आणि सगळं आता पाय भरतात. पण चिखलात पण आता असं झालंय की हरभऱ्याच्या भाजीच्या ऑर्डरी लय आहे त्या होया त्या लय आहे त्या, पण आता हे उरकतच नाही काय आणि आता भाजी खुडाय काय लवकर उरकत नाही आणि ऑर्डरी तर लय आल्यात. आता भाजी कशी थोडीशी वाळवून, लय पण नाही वाळवून, अशी थोडी वाळवून अशी थोडंसं भुगा करून अशीच पार्सल नाही करायचं, तशीच ठेवायची. तशीच आत्या म्हणल्या भुगा नाही करायचा, तशीच ठेवून पार्सल लागन तशी भुगा करून घेते मी. हा भुगा केल्यावर खराब होते. तर मग आता ही 2-4 दिवस आता आज खुडायची काय होईल ती 2-3 दिवस वाळवायची आणि सोमवारी पॅकिंग करायची. सोमवार मंगळवार तर उन्हात व्हायचं वाळून. आता व्हायचं ऊन पण कमी असतं. किती व्हायची दोघीला 1 किलो सुद्धा व्हायची ना. आणि मग ही हरभऱ्यात किती होईल खुडाय मग एक इरबळ खुडलं तर हे होईल. त्यात आबाळ येत या आणि आबाळ आल्यावर हरभरा नाही ती खुडत नाही ती आळी पडते. तर आता ही हरभरा खुडायच्या पुढे चाललाय. ह्याला फुलं आल्या ती आता घाट पण लागल्यात. हो का आता हो का ह्याला तर हरभरा आला आलेत कुठं कुठं. मग परत नाही काय उपयोग भाजी खुडून. मग आज टायमिंग होता मस्त. आत्याला सर्दी झाली आणि मला दोघींचं कसं बसल्यात. पण आत्या म्हणलं काय होईल ते होईल, चल जाव हळूहळू. वर झाली तर दोघीला म्हणलं एकीच्या नादाने दोघीच्या नादाने खुडू म्हणले. मी म्हणलं बर चला. मग आलू मस्तपैकी आता हे रानात असा हरभरा झालाय. एवढा सगळा फुलं आल्या ती. आणि तिकडं ऊसात दाखवून ये, ऊसातला हरभरा. ऊसातली पण सगळी भाजी खुडणार नाही. ऊसात पण कसला भारी आलाय बघा. इथं खाली कांदा, इथं ती कोथिंबीर तर काय झाली आता. आणि ही लसूण, इकडे लसूण आहे, इकडे लसूण पण आपला बराच मोठा झालाय. बऱ्याच जणांनी काल इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितल्या. ती म्हणली की ताई आम्हाला आता देता का जुळी. तुम्हाला जुळीचा लसूण आता ही रानातला आपला लसूण लागतात 5 महिने. आता शिक झाल्या 2 महिने, अजून 3 महिने अवकाश या. आणि तुम्हाला देऊन कावळा काय करायचं त्याला. नाही आता हा लसूण रानातला निघल्या तुम्हाला हिडिओ तर येतात. जी हिडिओ बघतो त्यांना सगळं माहिती आहे, अपडेट आहे होया त्या. मग हिडिओ बघितला आणि रानातला बाबा आता लसूण काढून घरी टाकला की तुम्ही ऑर्डरी टाकायच्या पटापटा. आम्हाला जुडीचा लसूण कुणी तोडून मागतं, कुणी जुळ्या मागतं, कुणी कसं. तर तुम्हाला तुम्ही जसं मागन तसं लसूण देणार आहे. आणि हरभऱ्याची भाजी पण आता कसं माहितीये का, कुणाला गावती आणि कुणाला नाही. जी पहिली ऑर्डर टाकते त्यांना हरभऱ्याची भाजी होया त्या. जी पहिल्यांदा पटापटा ऑर्डर टाकते त्यांनाच भाजी मिळेल. आता पिशवीत ओतून यावं लागेल. कारण का आणि ही हरभऱ्याची भाजी किती व्हायची तेवढी पहिल्यांदा ऑर्डर टाकून त्यांना मिळणार. मग ऊसातली कधी येणार आहे सक्रात होऊन. आता ती पावशेर सुद्धा नाही वाळून भरायची. आणि ऊसातली भाजी संक्रांत ही झाल्यावर मग एक 8-15 दिवसांनी मग ती खुडल्यावर मग परत त्यांना. हे आताच्या भाजीला काय कुणी पहिली ऑर्डर टाकन त्यांना का नाही. कसं रानात करायची म्हणल्यावर आता एका दादांची 5 किलो लसणाची ऑर्डर आली आहे. ताई म्हणलं 5 किलो लसूण पाहिजे मला. म्हणलं चालेल मिळेल की. सगळं करीत राहायचं होय आता. नाही द्यायचं की बघा आता ती आपल्याकडून विश्वासाने घेते ते आपण विश्वासाने द्यायचा ना. कारण का गेल्या वर्षी मी रानात लसूण काढल्यापासून व्हिडिओ टाकला आणि ज्यांना पाहिजे होतं मी गेल्या वेळेस पण कितीतरी जुळ्याचा लसूण दिला. नाही यंदा जुळ्यात द्यायच्या म्हणजे त्यांचा बी राहीन. आणि त्यांच्यासाठी मी कोंबड खात टाकलं नाही, मलाच वास येते. आणि लोक काय करतात कोंबड खात टाकते. नाही लसणाला आम्ही तसलं राख टाकतो फक्त. आणि हे पण टाकले की ह्याचं आपलं औषध. हा आयुर्वेदिक. त्याच्यामुळे लय पुसू न पुसू पण तुम्हाला राहण्यासाठी काय गावरान लसूण. हा ते कोंबड खात मलाच आवडत नाही, मी टाकतच नाही मुळात. तिथं पिशवी पडली तरी नाही टाकला. कोंबड खात टाकल्यावर लय पुसतून लय मोठा येतो पण मला आवडतच नाही. मला वासाची ती वकायची ती माझ्या उलट्यात होते त्या, मला जुळत नाही. आता आलोय रानात. बापू पण आलं होतं. बापू गेलं ऊस घेऊन. म्हणलं घरी ऊस टाकून येतो. आणि मी ना आलू कुठीव आत्यान बापू आधीच आली होती. तर चला म्हणलं आलू तर तुम्हाला दाखवाव. आता हा व्हिडिओ इथंच थोडा काढून टाकला हरभऱ्याच्या भाजीचा पेशल. आता घरी जास्तो काढीन थोडा घरपर्यंत बघा. आणि कसं का एवढीला शेंडा हो का, आणि एवढीला शेंडा कितीही करत बसावं लागतंय बघा. हो का एवढीला शेंडा, ही एवढीला शेंडा खोडावं लागतो. त्याला लई निबार भारी लागते का नाही आंबूस भाजी. आणि निबार घेऊन पण नाही जमत. त्याला कवळीच तोडावं लागते. नाहीतर कशी वरबडून त्याला काय तावा मग ही सगळा पाला असा न्यावा लागत. पण त्याला
एकच शेंडा असा धरून. नाही ना आपली नुकसान की ना. कवळं कवळं कवळंच घेतलं तरच ठीक आहे, ती भाजी चांगली लागत नाही. त्याला आंबूसपणा राहत नाही, खायला चव देत नाही. हम्म. म्हणून असं नाजूक हाताने नाजूकपणेच तोडावं लागते. लय आत काळं होत्यात पण आता तव्याच्या पाठी गतच काळं हात दुखणं असू दे. बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि पाहिजे असली तर ऑर्डर टाका. माझा नंबर पण माहिती आहे तुम्हाला. त्याने